जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 288. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. श्रीरामचरितमानस या ग्रंथाचं चिंतन, पठण, मनन करत असताना पहिल्या भागापासून श्री महाराजांनी, सद्गुरुनाथांनी कृपा करून या ग्रंथाच्या पठण चिंतनातून काय साधलं पाहिजे, त्याचं फळ काय असलं पाहिजे, तो चित्तलय, ती उद्धाराची लालसा, अखंड नामस्मरणातून जो हरिभक्तीचा मार्ग जातो, ते याचं सार आहे, हा विचार अखंड स्थिर ठेवला. सद्गुरुनाथांची कृपा अशी की या ग्रंथाचं चिंतन मनन करताना प्रत्येक क्षणी त्यांनी त्यांचं अनुसंधान जिवंत ठेवलं, प्रत्येक चौपाईतून, प्रत्येक दोह्यातून. याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला शब्दच नाहीत. किंबहुना सद्गुरुनाथांकडे काय कृतज्ञता व्यक्त करणार पामर जीव. त्यांच्या ऋणातच अखंड राहता यावं आणि त्यांनी सांगितलेलं जे त्यांना आवडतं ते नामस्मरण अधिकाधिक व्हावं, एवढीच प्रार्थना करू शकतो आपण. आणि आता ह्या रामचरितमानसच्या शेवटाला जेव्हा आपण येतोय, त्या ग्रंथाची सांगता जेव्हा होतीये, श्रीराम भक्ती, हरिभक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे, जे कालच्या भागामध्ये जो सिद्धांत तुलसीदासांनी आम्हाला सांगितला काकभुशुंडींकरवी, बारी मथे घृत होई बरू, सिकता ते बरू तेल, बिनु हरि भजन न भवतर्य, यह सिद्धांत अपेल. अटळ सिद्धांत आहे म्हटले. श्रीहरींच्या भजनाशिवाय हा दुस्तर संसाररूपी समुद्र तरून जाता येणार नाही. परोपरीनं आम्हाला तुलसीदासांनी हे अक्षरशः गळी उतरवायचा प्रयत्न केला आहे. आपण जर थोडक्यात चिंतन केलं तर सहज लक्षात येण्यासारखं आहे की प्रत्येक रामायणाच्या व्यक्तिरेखेतून तुलसीदासांनी ही हरिभक्ती त्याचंच निरूपण केलं आहे. त्याच्याशिवाय जो कथाभाग आहे त्यामधून त्याची फलश्रुती हीच हरिभक्ती आहे, हे वरचेवर प्रत्येक व्यक्तिरेखेमधून आम्हाला दाखवून दिलं. आणि काकभुशुंडींनी त्याचा उच्चांक गाठला आणि आम्हाला पूर्ण हरिभक्ती निरूपण केलं आहे. खरोखर काकभुशुंडींचं निरूपण अजूनही ते संपलेलं नाही, ते संपणारही नाही. जे अविरत रामकथा करतात ते हरिभक्ती निरूपणासहितच रामकथा करणार हे निश्चित. त्यामुळे कालच्या भागानंतर सुद्धा जिथे माझा निश्चित केलेला सिद्धांत मी तुला सांगतो की श्रीहरींचं नामस्मरण करणारा हा संसार सागर सहजपणे पार करेल, हे काकभुशुंडींनी सांगून आता आजपर्यंत त्यांनी जे जे निरूपण केलं त्याचं सार आम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहेत. काय आम्ही या ग्रंथातून घ्यायचं आहे ते सांगणार आहेत. आणि काकभुशुंडींनी सांगितल्यानंतर गरुडांचा संशय तर अगोदरच दूर झालेला होता, पण कसे ते आनंदानं भरून गेले याचंही वर्णन येईल. आणि त्यानंतर आमचे शिवभगवान ज्यांच्या करुणेमुळे आम्हाला ही रामकथा मिळाली, आमच्या मातेच्या करुणेमुळे जिनं काही प्रश्न उपस्थित करून आमच्या शिवजींना बोलतं केलं,
आणि त्यांच्या मुखातून ही रामकथारूपी गंगा आमच्या कर्णेंद्रियापर्यंत पोहोचली, ते आम्हाला या सगळ्याचं सार कशा पद्धतीनं सांगतात हे आपण बघूया. सुरुवातीलाच हरिचरित्र मी तुला सांगितलं, याबद्दल काकभूषुंडी गरुडांना सांगतायत. म्हणाले, कहिऊ नाथ हरिचरित अनुपा, व्यास समास स्वमती अनुरूपा, श्रुति सिद्धांत इहई उरगारी, राम भजिय सब काज बिसारी. काकभूषुंडी गरुडांना म्हणतायत, हे नाथ, माझ्या श्रीहरींचं अनुपम असं चरित्र यथामती माझ्या बुद्धीप्रमाणे काही ठिकाणी विस्तारानं तर काही ठिकाणी संक्षिप्तपणे मी तुला सांगितलं. आणि हे गरुडा, श्रुतींचा हाच सिद्धांत आहे की सर्व कामं सोडून देऊन श्रीरामांचं भजन केलं पाहिजे. राम भजिय सब काज बिसारी. यामध्ये खरं भक्तोत्तमांचं हृदय प्रकट होतं की कोणतंही काज राम नामस्मरणाशिवाय राम नामस्मरणापेक्षा मोठं असू शकत नाही. महाराज जे म्हणतात की प्रपंच हा परमार्थासाठी एक आधार, एवढंच त्याचं महत्त्व आहे. आम्ही आज प्रपंचालाच अनाठायी महत्त्व देऊन त्या मायेला आम्हीच आमच्या मिठीत घेऊन ती माया आम्हाला पछाडते म्हणतो. पण खरा सिद्धांत जर भक्तिमार्गाचं लक्षात घेतला तर हे सहज कळण्यासारखं आहे की रामभक्ती ही आमची आज निदान फर्स्ट प्रायोरिटी झाली पाहिजे. काकभूषुंडींसारख्या संतांसाठी ती ओनली प्रायोरिटी आहे, तीच फक्त एक प्रायोरिटी आहे. पण आज आमची तशी स्थिती नाही. आज आम्ही अजून प्रपंचात आहोत आणि महाराजांसारख्या संतांना आम्ही प्रपंच सोडून काही करणंही मान्य नाही. पण प्रपंचात राहून निदान आज आमची फर्स्ट प्रायोरिटी रामभजन ही झाली तर खऱ्या अर्थानं त्यानं संसारसागर कसा सहज तरून जाता येतो आणि त्यामध्ये जो आनंद आहे तो कसा कशामध्येही नाही हे सहज लक्षात येईल असं महाराजांनी सांगितलं. तेच इथे तुलसीदास सांगतायत, राम भजिय सब काज बिसारी. आणि खरोखर हे करण्यासाठी विकल्प विरहित बुद्धी लागते आणि ती केवळ सद्गुरू समर्पित बुद्धीमध्येच विकल्परहितता नांदू शकते यासाठी. कारण कधीकधी विकल्प गेलाय असं वाटतं, पण काही काळानंतर तो पुन्हा उद्भवतो बुद्धीमध्ये की केवळ नामस्मरणच करत राहिलो तर आमचा संसार कसा व्हायचा. यासारखे विकल्प अधूनमधून साधक दशेमध्ये बुद्धीमध्ये उद्भवतात. ती बुद्धी ज्या वेळेला ज्या क्षणी सद्गुरू समर्पित होईल खऱ्या अर्थानं तेव्हाच हे विकल्प नाहीसे होतात आणि मग रामभजन हेच या मनुष्य देहाचं इति कर्तव्य आहे ही सत्य भावना हृदयामध्ये प्रकाशित होते त्यांच्या कृपेनं. त्यामुळे आता का केलं पाहिजे ते सांगतायत आम्हाला काकभूषुंडी. स्वतःकडे अत्यंत कमीपणा घेऊन सांगतायत. बरं म्हणतायत, प्रभु रघुपती तजिसे काही, मोहिसे सठ परम मता जाही, तुम विज्ञान रूप नहीं मोहा, नाथ कीन्ही मोह पर अति चोहा. हे गरुडा, माझ्यासारख्या शठ मूर्खावर सुद्धा ज्यांचं प्रेम आहे अशा प्रभू श्रीरामांना सोडून इतर कुणाचं भजन का बरं करावं. तू तर ज्ञानरूप आहेस, तुला मोहही नाही. तू मला हे प्रश्न विचारून माझ्यावरच मोठी कृपा केली आहेस गरुडा. कारण काय? पूछिहु राम कथाति पावनी, सुख सनकादि शंभु मन भावनी,
सतसंगती दुर्लभ संसारा, निमिष दंड भरी एक उबारा. देखु गरुड निज हृदय बिचारी, मैं रघुबीर भजन अधिकारी. सकुनाधम सब भांति पावन, प्रभु मोहि कीन्ह विदित जग पावन. आज धन्य मैं धन्य अति, यद्यपि सब विधि दीन. निज जन जानि राम मोहि, संत समागम दीन. नाथ जथामति भाषेउ, राखेउ नहीं कछु कोई. चरित सिंधु रघुनायक, थाह कि पावई कोई. काकभूषुंडी म्हणतायत, गरुडा तू मला शुकदेव, सनकादिक आणि शिवभगवान यांना आवडणारी अतिपावनी अशी रामकथा विचारलीस. जगामध्ये एक क्षणभरचा सत्संगसुद्धा दुर्लभ आहे. सतसंगती दुर्लभ संसारा, निमिष दंड भरी एक उबारा. त्यामुळे हे गरुडा तूच विचार करून बघ, मी काय रघुनाथांच्या नामस्मरणाला भजनाला पात्र आहे का? देखू गरुड निज हृदय बिचारी, मैं रघुबीर भजन अधिकारी. मी श्रीरामांच्या भजनास पात्र तरी आहे का? पक्ष्यांमध्ये सुद्धा मी सर्वात खालच्या दर्जाचा अपवित्र असा पक्षी आहे रे. पण असं असताना सुद्धा प्रभूंनी मला सर्व जगाला पवित्र करणारा म्हणून प्रसिद्धी दिली आहे. काय पहा, प्रभू मोहि कीन्ह विदित जग पावन. आहा, अनेकदा हे आठवतं पहा. सुंदरकांडात आपण अनेकदा बघितलं की प्रभूंनी मला जाणणारा म्हणून काकभूषुंडींची प्रशंसा केली आहे. शिवगिरिजाईच्या तुलनेमध्ये काय मोठे पण दिले पहा प्रभूंनी. म्हणजेच त्यांची पात्रता कशी सिद्ध केली आहे त्यांनी काकभूषुंडींनी अविरत रामकथा गाऊन, त्याशिवाय इतर विषयच न उरून. त्यामुळे इथे सांगतायत की मी असा धन्य आहे रे. जरी मी सर्व प्रकारे हीन आहे तरी मी आज धन्य आहे, अत्यंत धन्य आहे. कारण श्रीरामांनी मला आपला मानून संत समागम दिला. हीच भावना असते प्रत्येक शिष्याची, प्रत्येक भक्ताची. आम्ही पात्र नाही, शक्यच नाही. जीव बुद्धीमध्ये असताना कसं काय पात्र बनू शकू? पण हा पात्र विचार न करता ज्यांनी आम्हाला आपल्या कुशीत घेतलं, त्यांचं कृपाछत्र आमच्या मस्तकावर धरलं, त्या सद्गुरुनाथांबद्दल किती कृतज्ञता आमच्या अंतःकरणात असली पाहिजे. प्रतिक्षण वर्धमान भक्ती होण्यासाठी प्रतिक्षण वर्धमान कृतज्ञता असली पाहिजे. कोणत्याच क्षणी सद्गुरुनाथांना आम्ही गृहीत धरता कामा नये. काय ते आमच्यासाठी करतायत ह्याची एवढीशी जरी कल्पना आम्हाला आली तरी ते गृहीत धरणं होणार नाही. मग आम्ही प्रत्येक क्षण त्यांच्याकडून काही आम्हाला उपदेश येतो का, काही आदेश येतो का, कोणती आज्ञा देतात का, यासाठी आमचे कान, नेत्र आणि हृदय आसुसलेलं असेल, जसं आमच्या ब्रह्मानंद महाराजांचं होतं. आणि अशीच भावना काकभूषुंडी इथं व्यक्त करतायत की हे नाथ, मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगितलं, काहीच लपवून ठेवलं नाही, तरीसुद्धा रघुनाथांचं चरित्र हे समुद्रासारखं आहे, त्याचा थांग कुणाला तरी लागू शकेल का? आणि अशा रीतीनं आता श्रीरामांचं स्मरण करता करता त्यामध्येच हरवून गेलेत आमचे काकभूषुंडी. सुमिरी राम के गुण गणनाना, पुनि पुनि हर्ष भुसुंडी सुजाना. महिमा निगमनेति करि गाई, अतुलित बल प्रताप प्रभुताई. शिव अज पूज्य चरण रघुराई, मो पर कृपा परम मृदुलाई. अस सुभाव कहूँ सुनऊ न देखऊँ,
केही खगेश रघुपती समलेखऊ. अशा रीतीनं म्हणतायत श्रीरामांच्या गुणसमूहांचं, विविध गुणांचं स्मरण करता करता भुशुंडी वरचेवर हर्षभरित होत होते. खरोखर अशी स्थिती, अशी अवस्था ही केवळ प्रभुस्मरणानं, त्यांच्याबद्दलच्या गुणवर्णनानं, त्यांच्याबद्दल भक्ताभक्तांमधल्या संवादानंच येते. असा आनंद तेव्हाच मिळतो. जसं आपण आधीसुद्धा बघितलं सुंदरकांडामध्ये, हनुमंत आणि विभीषण भेटीच्या वेळेला, प्रथम भेट जेव्हा झाली तेव्हा दोघेही श्रीरामांच्या गुणांमध्येच पुलकित होऊन गेलेत, रोमांच उभे राहिलेत, डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत आहेत. असं गदगद गिरा हे केवळ प्रभुकृपेनं त्यांच्या लीलेसंबंधी चिंतन करताना होतं. आणि महाराज आम्हाला म्हणतात की हे तुम्ही नामस्मरणाकडे तुमचा कल वाढण्यासाठी त्याचा उपयोग करून घ्या. कारण काय होतं, नामस्मरणाशिवाय हा भाव पुष्ट होत नाही. सर्व संत आम्हाला सांगतात की आम्ही हरिकथा ऐकतो, वाचतो, त्यावर चिंतनही करतो. ते चिंतन करताना आम्हाला अनेकदा भरून येतं, अनेकदा श्रीरामांच्या, सद्गुरुनाथांच्या कृपेबद्दल कृतज्ञता अंतःकरणात दाटून येते. पण ते वाचन चिंतन झाल्यानंतर कुठेतरी त्याला ओहोटी लागते. म्हणजे एक प्रकारची शुष्कता जाणवते. पहा, ती शुष्कता न जाणवावी यासाठी हे लीला चिंतन हृदयामध्ये धरून ते आम्ही नामस्मरणामध्ये आर्द्रता कशी येईल याकडे ते वापरावं असं आम्हाला संत सांगतात. नामस्मरण जिव्हाळ्यानं, आत्यंतिक आर्ततेनं आणि प्रेमानं होण्यासाठी या लीला चरित्रांचा उपयोग करून घ्यावा. जसं आपण अगदी सुरुवातीपासून बघतोय की हे चरित्र आम्हाला नामस्मरणातल्या भावजागृतीसाठी उपयोगी पडतं. मग आमचं नाम मेकॅनिकल होऊ शकत नाही. कारण आम्ही कुणाचं नाम घेतोय, कुणी दिलेलं नाम घेतोय, कोणत्या भावनेनं आम्हाला ते नाम सद्गुरुनाथांनी दिलं आहे, केवढी मोठी गोष्ट दिली आहे, त्यातून काय प्राप्तव्य आहे हे सद्गुरुनाथांनी कशा प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं आहे, या सर्व गोष्टी जेव्हा हृदयामध्ये घट्ट असतात त्यावेळी तो गोडवा त्या नामामध्ये येतो. मग प्रत्येक नामागणिक प्रभू स्मरण होतं. मग ते केवळ नाम होत नाही, नाम आणि स्मरण हे दोन्ही एकात एक गुंफले जातात आणि मग तो आनंद मिळतो. मग त्यातून आम्हाला आनंद सिद्धी मिळते आणि मग आनंदमय कोशाच्याही पलीकडे जाऊन ते नाम काय करतं हे सद्गुरुनाथांच्या कृपेनंच फक्त समजू शकतं. त्यामुळे इथे भुशुंडी हर्षित होत आहेत श्रीरामांच्या गुणसमूहांचं स्मरण करताच. म्हणतायत ज्यांचा महिमा वेदांनी सुद्धा नेती म्हणजे नाही वर्णन करतायत असा गायलाय, ज्यांचं बल प्रताप सामर्थ्य अतुलनीय आहे, ज्या रघुनाथांचे चरण शिवभगवान आणि ब्रह्मदेव यांना सुद्धा पूज्य आहेत, त्यांची कृपा माझ्यावर झाली, ही त्यांचीच परम कोमलता आहे म्हटलंय, परम मृदुल आहे. त्यांच्या हृदयाच्या कोवळेपणा, दीनदयालुता त्याचा वर्षाव माझ्यावर झाला आणि असा कृपाळू स्वभाव असल्याचं मी कुणाचं ऐकलं नाही की पाहिलं नाही. म्हणून हे पक्षीराज, केही खगेस रघुपती समलेखौ, रघुनाथांसमान मी कुणाला बरं समजू. याला अनन्यता म्हणतात. ज्या आराध्याप्रती आम्ही समर्पित आहोत त्याच्या पलीकडे आम्हाला काही दिसता कामा नये, त्याला अनन्यता म्हणतात. जर आराध्य एक आहे आणि अजूनही त्याच्या पलीकडे कुठल्या देवी देवताची उपासना आम्ही करतोय तर अजून ती अनन्यता हृदयामध्ये जन्म झालेला नाही त्याचा, असा त्याचा अर्थ होतो. आणि जोवर अनन्यता नाही तोवर हृदयात भक्ती उगम पावत नाही म्हणतात महाराज. त्यामुळे रघुनाथांसमान मी कुणाला समजू. पुढे म्हणतायत, साधक सिद्ध विमुक्त उदासी, कभी कोबिद कृतज्ञ संन्यासी, जोगी सूर सुतापस ज्ञानी,
धर्मनिरत पंडित विज्ञानी, तरहि न बिनु से ये मम स्वामी, राम नमामि नमामि नमामि, शरण गए मोसे अघरासी, होहि शुद्ध नमामि अविनाशी. आहा, म्हणतायत कुणीही असो, म्हणतायत साधक असो, सिद्ध असो, जीवनमुक्त विरक्त असो, कुठला कवी असो, विद्वान असो, कर्मरहस्याचा जाणकार असो, संन्यासी असो, योगी असो, शूरवीर असो, तपस्वी असो, ज्ञानी धर्मपरायण पंडित कुणीही असो, यांपैकी कुणीही माझे स्वामी श्रीराम यांचं नामस्मरण केल्याशिवाय तरून जाऊ शकत नाही. अशा श्रीरामांना मी वरचेवर नमस्कार करतो. राम नमामि नमामि नमामि, तरहि न बिनुसे मम स्वामी, राम नमामि नमामि नमामि. से शब्द वापरला म्हणजे त्यांची सेवा केल्याशिवाय, आणि परमसेवा ही श्रीरामांची नामसेवा आहे. त्यामुळे त्यांचं नामस्मरण केल्याशिवाय कोणी तरून जाऊ शकत नाही. आणि शरण गेल्यावर माझ्यासारख्या पापांची राशी असलेला सुद्धा पापरहित होतो. हो ही शुद्ध, आहा, शरण गए मोसे अघरासी, हो ही शुद्ध नमामि अविनाशी. माझ्यासारखा अघराशी पापांची रास असा सुद्धा शुद्ध होतो. अशा अविनाशी श्रीरामांना मी नमस्कार करतो. म्हणजे आमचा भाव कसा असला पाहिजे हे यातून काकभूषुंडी आम्हाला सांगतायत. प्रथम दीनता असलीच पाहिजे, की अनंत जन्मांमध्ये अनंत पापं आमच्याकडून घडलेली आहेत हे खरंच, पण श्रीरामांना सन्मुख झाल्यानंतर, त्यांचे चरण घट्ट धरल्यानंतर, त्यांच्या चरणी मनबुद्धी समर्पित झाल्यानंतर पाप उरेल कसं हा विश्वास देखील तितकाच दृढ पाहिजे. मग आमच्या पापांचं स्मरण अखंड करत राहण्याचं कारण नाही. त्यामुळे आम्ही अजून दुःखाच्या गर्तेत अडकतो, अजून जास्त ग्लानीमध्ये अडकतो आणि त्याचा दुष्परिणाम आमच्या जपावर होतो. त्यामुळे दीनता असणं महत्त्वाचं, की मी कुणीही नाही आणि तरीसुद्धा धुळीतून उचलून सिंहासनावर बसवावं, त्याप्रमाणे माझ्या सद्गुरूंनी, माझ्या श्रीरामांनी मला नाम दिलं आहे. महाराजांकडे एक आले होते, म्हणाले, महाराज मला काहीतरी द्या, तुमच्याकडून काहीतरी मला वस्तू मिळावी असं वाटतं आहे. बरं का, तेही प्रामाणिक बिचारे, कारण वाटतं ना सद्गुरुनाथांचा स्पर्श झालेलं काहीतरी आमच्याकडे असावं असं वाटतं प्रत्येक शिष्याला. त्यामुळे तसं त्यांनी विचारलं आणि आमचे महाराज म्हणाले, अरे माझा जो प्राण आहे तो मी तुला दिला आहे, अजून काय देऊ. म्हणजे त्याची किंमत आम्हाला समजली पाहिजे, की काय मिळालं आहे मला आज. आम्ही केवळ म्हणतो पायो जी मैने राम रतन धन पायो, पण आमची मीराबाई कोणत्या तीव्रतेनं ते म्हणाली, त्याच्या मागे काय भाव होता, किती शुद्धी होती, ह्या गोष्टी आम्ही आत्मसात करणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे म्हणतायत की माझ्यासारखा पापराशीसुद्धा पापरहित होतो, अशा अविनाशी श्रीरामांना मी नमस्कार करतो. आणि पुढे सांगतायत, जासु नाम भव भेषज हरन घोर त्रयसूल, सो कृपाल मोहितो पर सदा रहऊ अनुकूल. ज्या श्रीरामांचं नाम हे जन्ममरणरूपी रोगावरचं औषध आहे, अत्यंत परिणामकारक असं औषध आहे, आणि अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक या तीनही भयंकर दुःखांचं हरण करणार आहे. असे कृपानिधान श्रीराम माझ्यावर आणि तुझ्यावर नेहमी प्रसन्न राहोत. ही काकभूषुंडींनी आमच्या सगळ्यांसाठी केलेली वाणी आहे. जो वक्ता आहे आणि जो श्रोता आहे त्या प्रत्येकावर, जे कोणी रामकथेचे वक्ते आजवर होऊन गेले, आता आहेत, पुढे असतील, त्या सर्वांवर आणि रामकथा प्रेमानं ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांवर हे कृपाळू श्रीराम नेहमी प्रसन्न राहोत, सदा रहऊ अनुकूला.
हे प्रार्थना एक प्रकारे, आणि एक प्रकारे हा विश्वास काकभूषुंडीने इथे व्यक्त केला आहे. आणि असं हे गोड श्रीराम भक्तीनं ओथंबून वाहणारं काकभूषुंडीचं बोलणं ऐकून गरुड काय म्हणतायत आता. सुनी भुसुंडी के बचन शुभ, देखी राम पद नेह, बोले प्रेम सहित गिरा, गरुड बिगत संदेह. मंगलमय बोलणं म्हटलंय काकभूषुंडींचं, शुभ, आणि श्रीरामचरणीचं प्रेम पाहून गरुडाचा संशय पूर्णपणे नाहीसा झाला आणि अतिशय प्रेमानं म्हणतायत हरिवाहन गरुड. मैं कृतकृत्य भयमु तब बानी, सुनि रघुबीर भगति रस सानी, रामचरण नूतन रति भई, माया जनित विपति सब गई. मोह जलधि बोहित तुम भये, मो कहनाथ विविध सुख दये, मो पहि होई न प्रति उपकारा, बंदउ तव पद बारहि बारा, पूरन काम राम अनुरागी, तुम समता तन को बड़ भागी, संत बिटप सरिता गिरिधरणी, परहित हेतु सबन कै करणी. गरुड म्हणतायत, रघुनाथांच्या भक्तिरसामध्ये बुडून गेलेली तुमची वाणी मी ऐकली आणि कृतकृत्य झालो. श्रीरामचरणी मला नवीन प्रेम निर्माण झालं सांगते. कोण सांगतंय? अखंड त्यांच्या सानिध्यात असणारं त्यांचं वाहन गरुड सांगतायत की श्रीरामचरणी मला नवीन प्रेम निर्माण झालं आणि मायेमुळे उत्पन्न झालेली सर्व संकट निघून गेली. हे जे नित्य नूतन प्रेम आहे ते असं सत्संगतीनं आणि अखंड हरिकथा श्रवणानं प्राप्त होतं. अनेकदा हा उल्लेख आलाच की प्रेम कधीच शिळं होत नाही, पण त्याचा जो नवीन आविष्कार हृदयामध्ये भक्ताच्या अखंड होत असतो दर क्षणी, त्याच्यातून ती आनंद निर्मिती होत असते. जी भक्तीमुळे आनंद निर्मिती होते ते त्या प्रेमाच्या नूतनीकरणामुळे, जे त्या हरिकथेमुळे, हरिनामामुळे आणि सत्संगतीमुळे घडत असतं त्याच्यामुळे होत असते. त्यामुळे सांगतात असं नवीन प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झालं, सर्व संकट दूर झाली. संशयरूपी मोहरूपी समुद्रामध्ये मी बुडत होतो तेव्हा मला वाचवण्यासाठी तुम्ही जणू जहाज झालात काकभूषुंडी. हे स्वामी, हे नाथ, अनेक प्रकारचं सुख तुम्ही मला दिलं आणि मोपही होईन प्रति उपकारा. या उपकाराची परतफेड कशी काय होऊ शकेल? शक्य तरी आहे का? मी केवळ तुमच्या चरणांना वरचेवर नमस्कार तेवढा करू शकतो. काय भावना आहे पहा. अशी भावना भक्तांची आपल्या आराध्याप्रती आणि संत सत्पुरुषांप्रती, ज्यांच्या मार्फत आम्हाला हरिकथा, हरींबद्दल काहीही ऐकायला मिळतं, त्या प्रत्येकाबद्दल हा भाव हृदयामध्ये भक्तांच्या शिष्यांच्या असतो. तो असावा. तो नसेल तर तो कसा निर्माण होईल याकडं आमचं लक्ष लागलं पाहिजे. जो कुणी मला माझ्या महाराजांबद्दल ऐकवतो तो माझ्यासाठी सत्पुरुष होतो. मग आम्हाला सगळीकडे महाराजांना बघण्यासाठी काही विशेष वेगळं करावं लागत नाही. प्रत्येक संवादामधून, प्रत्येक सत्संगामधून त्यांची भेट घडत जाते. त्यामुळे इथे सांगतायत की तुम्ही कसे आहात हे सांगतायत गरुड काकभूषुंडींना. पूरन काम राम अनुरागी, तुम समता तन को बड़ भागी, संत बिटप सरिता गिरिधरणी, परहित हेतु सबन कै करणी. संत हृदय नवनीत समाना, कहा कबिन परी
कहे न जाना, निज परिताप द्रवई नवनीता, पर दुःख द्रवही संत सुपुनीता. हे काकभूषुंडी, तुम्ही पूर्ण काम आहात आणि श्रीरामांचे भक्त आहात. काय सुंदर पहा, जो भक्त असतो तो पूर्ण कामच असतो, कारण त्याच्या सर्व कामना केवळ त्या प्रभूचरणाशी, प्रभू नामाशी निगडीत असतात. त्यामुळे इतर कोणता काम राहील कसा? मग ते पूर्णत्व जे भक्ती मार्गातून येतं त्या दृष्टीनं हा पूर्ण काम बनतो भक्त. असे तुम्ही आहात. हे तात तुमच्यासारखा भाग्यवान कुणी नाही. संत, वृक्ष, नदी, पर्वत आणि पृथ्वी या सर्वांचं कार्य दुसऱ्यांच्या हितासाठी असतं. कवी म्हणतात, संत हृदय लोण्याप्रमाणे कोमल असतं, पण त्यांना खरं कळलेलं नाही. बरं का, गरुड सांगतायत बरं की संत हृदय लोण्याप्रमाणे कोमल आहे, पण त्यांना खरं कळलेलं नाही. कारण लोणी हे स्वतःला जेव्हा ताप होतो, स्वतःला जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा वितळतं. म्हणजे स्वतःला दुःख झालं की लोणी वितळतं, पण सुपुनीत परमपवित्र संत हे दुसऱ्याला उष्णता लागली, दुसऱ्याला ताप झाला की विरघळतात. काय सुंदर लिहिलंय पहा तुलसीदासांनी, संतांचं श्रेष्ठत्व कसं सांगितलंय. जो मनुष्य स्वतःला दुःख झाल्यानं वितळतो तो लोण्याप्रमाणे. आणि मग तुम्ही लोण्याची उपमा कशी काय संत हृदयाला देता विचारतायत गरुड, की स्वतःच्या तापानं कुणीही वितळेल, पण दुसऱ्याच्या दुःखानं वितळणारे संत असतात आमच्या महाराजांसारखे. आणि म्हणून ते परमपवित्र होत. आणि अशा रीतीनं आता गरुड म्हणतायत, धन्य झालो मी. जीवन जन्म सुफल मम भयवू, तव प्रसाद संशय सब गयवू. जानेहु सदा मोहि निज किंकर, पुनि पुनि उमा कहई बिहंग बर. तासु चरण सिरुनाई करी, प्रेम सहित मति धीर. गयवु गरुड बैकुंठ तब, हृदय राखी रघुवीर. हे काकभूषुंडी, माझं जीवन आणि जन्म सफळ झाला. तुमच्या कृपेनं सर्व संशय निघून गेले, म्हणून तुम्ही मला नेहमी आपला दास मानावं असं गरुड सांगतायत. आणि आता शिवभगवान आम्हाला सांगतायत, हे उमा, पक्षीराज गरुड वरचेवर असं म्हणत होता, भुषुंडींच्या चरणी प्रेमानं मस्तक ठेवून आणि हृदयामध्ये रघुनाथांना धारण करून हा धीर बुद्धी गरुड नंतर आपल्या धामाला वैकुंठाला निघून गेला. असा हा सत्समागम, त्याची सांगता इथे रघुनाथ वर्णनानं झालेली आहे. आणि आता आम्हाला गिरिजा मातेला सांगण्याच्या निमित्तानं शिवभगवान काही सांगतायत. एक उपदेशात्मक, एक गाभा त्या संबंध चरित्राचा या दृष्टीनं याचं महत्त्व आहे. खूप छान आहे. सांगतायत, गिरिजा संत समागम, समन लाभ कछु आन. बिनु हरि कृपान होईसो, गावही वेद पुराण. हे गिरिजा, संत समागमा समान दुसरा कोणताही लाभ नाही, पण असा संत समागम श्रीहरींच्या कृपेशिवाय होत नाही असं वेदपुराण सांगतात. त्यामुळे एवढं महत्त्व संत समागमाचं आहे असं शिवभगवान सांगतायत. आणि आता त्यांनी जे रामचरित्र आम्हाला ऐकवलं त्याबद्दल प्रत्यक्ष शिवभगवान आम्हाला सांगतायत. म्हणाले, कहू परम पुनीत इतिहासा, सुनत श्रवण छूटहि भव पासा. प्रणत कल्पतरु करुणा पुंजा, उपजई प्रीति राम पद कंजा. मन क्रम बचन जनित गजानना,
आई, सुनहि जे कथा श्रवण मन लाई, तीर्थाटन साधन समुदायी, जोग बिराग ज्ञान निपुनाई, नाना कर्म धर्म व्रत नाना, संजम दम जप तप मखनाना, भूत दया द्विज गुर सेवकाई, विद्या विनय विवेक बड़ाई, जह लगी साधन वेद बखानी, सब कर फल हरि भगति भवानी, सो रघुनाथ भगति श्रुति गाई, राम कृपा काहू एक पाई, मुनि दुर्लभ हरि भगति नर, पावहि बिनहि प्रयास, जे यह कथा निरंतर, सुनहि मानि विश्वास. आहा, शिवभगवान सांगतायत, हा परम पवित्र इतिहास हे गिरिजा मी तुला सांगितला, जो कानांनी ऐकताच भवपाश तुटून जातात, शरणागतांना मनोवांछित फल देणारा कल्पवृक्ष आहे हा. आणि दयेचं भांडार असलेल्या श्रीरामांच्या चरणकमलांविषयी प्रेम निर्माण करणार आहे. पहा बरं, अवढर धान्य आहेत ना ते, त्यामुळे दोन्ही सांगितलंय त्यांनी. अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टी या जगामध्ये सुद्धा मनोवांछित फल देणारा कल्पवृक्ष आहे हे रामचरित्र. आणि जे निःश्रेयसाकडे निवृत्ती मार्गाकडेच प्रवृत्त आहेत त्यांच्यासाठी श्रीरामांच्या चरणकमलांविषयी प्रेम देणारं असं हे चरित्र मी तुला सांगितलं. जे पूर्णपणे लक्ष देऊन कान आणि मन देऊन ही कथा ऐकतात त्यांची काया वाचा मनानं केलेली सर्व पाप नष्ट होतात. शिवभगवानांचं स्टेटमेंट आहे, आश्वासन आहे महाराजांनी दिलेलं. त्यामुळे म्हणतायत, जे ही कथा लक्षपूर्वक ऐकतात त्यांची सर्व पाप नष्ट होतात. अनेक साधनं सांगितली आहेत गिरिजा, ज्याप्रमाणे तीर्थयात्रा, योग, विज्ञान, वैराग्य, ज्ञान, कर्म, धर्म, व्रत, दान, संयम, जप, तप, नेम, यज्ञ, प्राण्यांवरची दया, विप्रांची आणि गुरुसेवा, विद्या, विनय, विवेक अशी अनेक साधनं वेदांनी सांगितली आहेत. पण हे भवानी, सब कर फल हरि भगती भवानी, या सर्वांचं फळ हरिभक्ती हे आहे. प्राप्तव्य आम्हाला तुलसीदासांनी अनेक दोह्यातून सांगितलं. पहा, हरिभक्ती हेच प्राप्तव्य आहे. त्यामुळे इथे पुढे शिवभगवान म्हणतायत, पण हरिभक्ती प्राप्तव्य आहे खरं, पण श्रीराम कृपेनं एखाद्यालाच ती भक्ती मिळते असं वेद सांगतात. हे सांगण्यासाठी खरं, हे सांगायचं कारण खरं, किती आम्ही त्या भक्तीच्या मागं लागलं पाहिजे. जर एखाद्यालाच मिळते म्हटलं की आम्हाला लगेच वाटतं ना की मग आम्हाला मिळेल का, तर या भावनेत राहून ती तीव्रता हळूहळू वाढत जाते की मला भक्ती प्राप्तव्य आहे. मग इतर गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष सहजपणे होतं आणि त्या भक्ती प्राप्तीच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करायला लागतो, करुणा भाकायला लागतो. आमचा स्वभाव, आमचं आतलं जे हृदय परिवर्तन होणं अपेक्षित आहे ते त्या दृष्टीनं मग व्हायला सुरुवात होते. मग आमच्या साधन मार्गाच्या, भक्ती मार्गाच्या आड जे जे काही म्हणून येतं आहे, आमचे स्वभाव दोष ते दूर कसे होतील ही आमची टॉप प्रायोरिटी होते आणि मग ती हरिभक्ती लाभते असं इथे शिवभगवान सांगतायत. कशी फलश्रुती सांगतायत पहा. म्हणाले शिवभगवान पुढे, मुनि दुर्लभ हरि भगति नर, पावहि बिनहि प्रयास, जे यह कथा निरंतर सुनहि मानि विश्वास. जे मनुष्य विश्वास बाळगून ही कथा निरंतर ऐकतात ते विनासायास मुनींना सुद्धा दुर्लभ अशी हरिभक्ती प्राप्त करतात. आणि म्हणून हे भवानी, सोई सर्वज्ञ गुणी सोई ज्ञाता, सोई महिमंडित पंडित दाता, धर्मपरायण सोई कुल
त्राता, राम चरण जाकर मन राता, नीति निपुण सोई परम सयाना, श्रुति सिद्धांत निकते ही जाना, सोई कवि को विद सोई रणधीरा, जो छल छाड़ी भजई रघुबीरा, धन्य देश सो जह सुरसरी, धन्य नारी पतिव्रत अनुसरी, धन्य सो भूप नीति जो करई, धन्य सो द्विज निज धर्म न टरई, सो धन धन्य प्रथम गति जाकी, धन्य पुण्य रत मति सोई पाकी, धन्य घरी सोई जब सतसंगा, धन्य जन्म द्विज भगति अभंगा, सो कुल धन्य उमा सुनु जगत पूज्य सुपुनीत, श्री रघुबीर परायण जेहि नर उपज बिनीत. हे उमा, ज्याचं मन श्रीरामचरणीच अनुरक्त आहे, तोच सर्वज्ञ, तोच गुणी, तोच ज्ञानी, तोच या पृथ्वीचं भूषण, तोच पंडित, तोच दानी, तोच धर्मपरायण आणि तोच कुलाचा रक्षक होय. छल छाडी भजई रघुवीरा, जो छल म्हणजे कपट त्यागून श्रीरामांचं भजन करतो, तोच नीती निपुण, तोच परमबुद्धिमान होय. त्यानंच वेदांचे सिद्धांत उत्तम प्रकारे जाणलेत हे समजावं. तोच कवी, तोच विद्वान, तोच रणधीर होय सांगतायत शिवभगवान. पुढे भारत देशाचं वर्णन करतायत पहा. जिथं श्री गंगा आहे तोच देश धन्य होय. जी पतिव्रता धर्माचं पालन करते अशी ही भारतवर्षातली स्त्री धन्य होय. जो न्याय करतो तो राजा धन्य होय. जो आपल्या धर्मापासून ढळत नाही तो विप्र धन्य होय. जो पैसा दान देण्यामध्ये खर्च होतो तो धन्य होय. जी पुण्याकडे लागते ती बुद्धी धन्य होय आणि परिपक्व होय, पाकी. जेव्हा सत्संग घडतो तो वेळ धन्य होय. धन्य घडी सोई जब सत्संगा. खरोखर सत्संग घडतो ती घडी धन्य होय. आणि ज्यामध्ये विप्रवरांची, साधुसंतांची अखंड भक्ती असते तोच जन्म धन्य होय. हे उमा ऐक, ज्या कुलामध्ये श्री रघुनाथ परायण विनम्र अशी व्यक्ती जन्म घेते ते कुळ धन्य होय आणि जगासाठी ते पूज्य होय. अशा रीतीनं रघुनाथ समर्पित बुद्धीचं वर्णन इथे शिवभगवानांनी केलं. आणि आता हरिकथा जी त्यांनी आम्हाला अनन्यसाधारण कृपा करून प्रदान केली आहे त्याबद्दल सांगतायत. म्हणाले, मति अनुरूप कथा मैं भाषी, यद्यपि प्रथम गुप्त करी राखी, तब मन प्रीति देखी अधिकाई, तब मैं रघुपति कथा सुनाई. यह न कहिया सठही हठ सीलही, जो मन लाई न सुन हरि लीलही. कहिया न लोभी क्रोधी कामी, जो न भजई सचराचर स्वामी. द्विजद्रोही न सुनाई अकबहु, सुरपति सरिस होई नृप जबहु. राम कथा के ते अधिकारी, जिनके सतसंगति अति प्यारी. गुरपद प्रीति नीति रत जेई, द्विज सेवक अधिकारी तेई. ताकह यह विशेष सुखदाई, जाहि प्राण प्रिय श्री रघुराई. राम चरण रति जो चह, अथवा पद निर्वाण, भाव सहित सो यह कथा, करऊ श्रवण पुटपान.
राम कथा गिरिजाम बरनी, कलिमल समनी मनोमल हरणी, संस्कृती रोग सजीवन मुरी, राम कथा गावही श्रुती सुरी, एही महरुचिर सप्त सोपाना, रघुपति भगति केर पंथाना, अति हरि कृपा जाहि पर होई, पाँव देई एहि मार्ग सोई, मन कामना सिद्धि नर पावा, जे यह कथा कपट तजि गावा, कहहि सुनहि अनुमोदन करहि, ते गोपद भवनिधि तरहि, कहहि सुनहि अनुमोदन करहि, ते गोपद इव भवनिधि तरहि. अशा रीतीनं या कथेच्या सांगतेमध्ये शिवभगवान आम्हाला त्या कथेचं रहस्य पुन्हा एकदा सार रूपानं सांगतायत. म्हणतायत, जरी ही कथा मी पूर्वी गुप्त ठेवली होती बरं का, त्या रामकथेमध्ये एकटे आमचे शिवभगवान विहार करत होते. आमच्या मातेला तिच्या लेकरांची दया आली. त्यामुळे त्या आमच्या जगन्माता पार्वतीनं शिवभगवान ज्यामध्ये अखंड विहार करतायत ती कथा त्यांच्याकडून आम्हाला सांगायला लावली. पहा, आपण आधीसुद्धा बघितलं, अनन्यसाधारण उपकार आहेत मातेचे आमच्यावर. त्यामुळे इथे शिवजी पण ते मान्य करतायत की ही कथा जरी मी पूर्वी गुप्त ठेवली होती तरी आता मी यथामती, बरं का, मती अनुरूप असं ते म्हणतात, ती तुला सांगितली. का सांगितली? जेव्हा मी तुझ्या मनात खूप जास्त प्रेम आहे असं बघितलं तेव्हाच श्री रघुनाथांची कथा मी तुला सांगितली. त्यामुळे असं जे नसेल, म्हणजे असं प्रेम ज्यांच्या मनात नसेल, जे मूर्ख धूर्त स्वभावाचे असतील आणि हरिलीला मनःपूर्वक ऐकत नसतील, त्यांना ही कथा सांगू नये असंही सांगतायत. जे लोभी आहेत, क्रोधी आहेत, कामी आहेत आणि चराचराचे स्वामी श्रीराम त्यांना भजत नाहीत, त्यांना ही कथा सांगू नये. पहा बरं, फार महत्त्व आहे खरं याला. भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलंच की ज्याची पात्रता नाही त्याला ही कथा सांगितल्यानंतर अनेक वेळेला काही विकल्प मनामध्ये निर्माण होतात आणि त्याचा फायदा म्हणावा तसा होत नाही. तरीसुद्धा ही रामकथा फलदायकच आहे निश्चित, पण शुद्ध बुद्धीनं ऐकल्यानं खरं त्याचं फळ मिळतं असं इथे एका दृष्टीनं शिवभगवान सांगतायत. म्हणतायत, जरी देवराज इंद्रासमान ऐश्वर्यशाली राजा असला पण जो तो साधू संतांचा, विप्रांचा द्रोही असला तर त्यालाही ही कथा ऐकवू नये. ज्यांना सत्संगती अत्यंत प्रिय आहे तेच माझ्या श्रीरामांच्या कथेचे अधिकारी आहेत. ज्यांना गुरुचरणी प्रेम आहे, जे नीतिपरायण आहेत आणि विप्रांचे, साधुसंतांचे सेवक आहेत, तेच या कथेचे अधिकारी आहेत आणि त्यांनाच ही कथा सुख देते. सुखदायी कथा वाटण्यासाठी काय क्रायटेरिया आवश्यक आहेत ते शिवभगवान सांगतायत इथे. सत्संगती आवडली पाहिजे, गुरुचरणी प्रेम पाहिजे, नीतिधर्म परायण पाहिजेत आणि साधुसंतांचे सेवक वृत्तीनं सेवा करणारे हवेत. हे कथेचे अधिकारी आहेत, त्यांना कथा सुख देते आणि तेच माझ्या रघुनाथांना प्राणांसमान प्रिय असतात. त्यामुळे म्हणतायत, ज्याला श्रीरामचरणी प्रेम हवंय किंवा मोक्षपद हवंय त्यानं हे कथारूपी अमृत अत्यंत प्रेमानं आपल्या कानरूपी द्रोणातून प्यावं म्हटलंय. पहा, वाचावं नाही म्हटलं, चिंतन करावं नाही म्हटलं, मनन करावं नाही म्हटलं, प्यावं म्हटलंय. जे भागवतासंबंधी म्हटलं ना, पिबत भागवत रसालयम, तशीच ही रामकथा आहे. त्यामुळे कानरूपी द्रोणातून ही कथारूपी अमृत प्यावं हे गिरिजा.
कलियुगातल्या पापांचा नाश करणाऱ्या आणि मनाची मलिनता दूर करणाऱ्या अशा रामकथेचा विस्तार मी केला. जन्ममरणरूपी रोग नाश करण्यासाठी ही संजीवनी मुळी आहे असं वेद आणि विद्वानसुद्धा म्हणतात. यामध्ये या 7 पायऱ्या आहेत, म्हणजे हे 7 सोपान जे कांड आपण बघितलं बालकांडापासून उत्तरकांडापर्यंत, या रघुनाथांची भक्ती प्राप्त करण्याचे मार्ग आहेत. ज्याच्यावर श्रीहरींची अत्यंत कृपा होते तोच या मार्गावर पाऊल ठेवतो असं सांगितलं. त्यामुळे कपट न ठेवता ही कथा जे गातात त्यांची मनोकामना पूर्ण होते. जे ही कथा सांगतात, ऐकतात आणि त्याची प्रशंसा करतात, कहही सुनही अनुमोदन करही, ते संसाररूपी समुद्राला एखाद्या गायीच्या खुरामुळे झालेल्या खड्ड्याप्रमाणे सहज पार करून जातात. त्यांच्यासाठी ही संसाररूपी माया त्यांना कधीच बाधू शकत नाही. अशी ही फलश्रुती प्रत्यक्ष शिवभगवानांनी ह्या श्रीरामचरितमानसबद्दल आम्हाला सांगितली. आणि अशी ही सुंदर कथा श्रवणेंद्रियांनी प्यायल्यानंतर आमच्या मातेची अवस्था काय आहे, ती काय म्हणते आहे याबद्दल आणि ह्या शिवपार्वती सुखसंवादाबद्दल तुलसीदास काय सांगतायत, हा भाग उत्तरकांडाच्या शेवटच्या भागामध्ये म्हणजेच रामचरितमानसच्या शेवटच्या भागामध्ये श्री महाराजांच्या कृपेनं आपण बघूयात. ज्यामधून जी हरिभक्ती तीच एक प्रमाण आहे असं तुलसीदासांनी वरचेवर आम्हाला सांगितलं, ती सद्गुरुनाथांच्या कृपेनं आम्हाला कशी मिळेल याकडं आमचा मोहरा वळावा, हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.